नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये काकू, ऋतुजा आणि राजश्री यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत सिंधूची त्यांना खूप काळजी वाटते, म्हणून देवाजवळ ते तिच्या जीवासाठी प्रार्थना करतात की आत्तापर्यंत सिंधूने जे काही गमावलं होतं तर या दसऱ्याच्या मुहूर्तावर तिला जे काही हक्काचं आहे ते परत मिळालं. परंतु राघवरच्या जीवावरचा घाव तिने स्वतःवर घेतला. तेव्हा देवा, तिची आज काय अवस्था आहे हे तर तू पाहतो. तेव्हा देवा, आता तरी तू तिला तिच्या वाटेचं सुख तरी मिळून. म्हणून सर्वजणी रडत देवाकडे सिंधूसाठी प्रार्थना करतात. तेव्हा ऋतुजाही रडतच राजश्रीला आधार देते. त्यानंतर इकडे मधूला जेलमध्ये अगदी हिसक्याने फेकून दिले जाते. चल ग, बस इथे. हिसक्याने ती लेडी कॉन्स्टेबल तिच्या हातातील बेडी काढून घेते आणि तिला जेलमध्ये टाकते. मधूच्या जीवाचा खूपच जळफळाट होत असतो. तेव्हा मात्र त्या जेलमधील ज्या काही आरोपी असतात, गुन्हे करणाऱ्या, त्या सुद्धा मधूला खूप हसतात का रूपानं देखणे, परंतु सुपारी मात्र चकनी, लईच नाजूक साजूक आहे म्हणून खूप हसतात. तेव्हा दुसरी म्हणते की अगं शांती, ही तर खूप शिकलेली सुद्धा दिसते. तेव्हा शांती तिला विचारते की काय ग, अगं काय असा मोठा गुन्हा केलास म्हणून तुला येथे घेऊन आले. दुसरी म्हणते की अगं, आपल्याला शिकलेली लोक सुद्धा आपल्यासारखा धंदा करायला लागली तर खरंच खूप कठीण आहे बाबा. तेव्हा त्या इतक्या मधूवर हसत असतात, मधूची उडवत असतात, तर मधूला इतका राग येतो आणि त्या बायकामध्ये तिला तर सिंधू दिसते आणि ती डायरेक्ट येते आणि त्या बाईचा सिंधू म्हणून सिंधूचाच गळा धरते. तिला असे वाटतं की सिंधू आहे का, आणि काय ग, तुला तर खूप हसायला येतं की मी इथे लॉकमध्ये आहे म्हणून तुला खूप आनंद होतो की काय. अगं, तू मला माझ्या राघवपासून तोडले, तू तर त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती, मग का परत आली? अगं सांग ना, तू परत का आलीस? माझं राघववर किती प्रेम आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. अगं, त्याला मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न केले हे सुद्धा तुला चांगलंच माहिती आहे. प्रत्येक वेळेस तूच आमच्यामध्ये आली आणि आम्हाला दोघांना वेगळं केलं. तेव्हा सिंधू मात्र हसत तिला दिसते. तर मधू म्हणते की आता मी मात्र तुला नाही सोडणार. दिसायला मी तुझ्यापेक्षा सुंदर आहे, पण राघवचं खरं प्रेम मात्र तुझ्यावर आहे. अगं, त्याला फक्त तू आवडतेस, मी आवडत नाही. का तो माझा इतका रागराग करतो? अगं, प्रत्येक वेळेला मी त्याला माफ करून त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करते, पण तू मध्ये येतस आणि प्रत्येक माझ्या वाटेला निराशा येते. असे का? म्हणून मधू ही जोरात तिचा गळा दाबते. तेव्हा ती बाई खूप ओरडते, तर दुसरी बाई लगेच धावतच जाते. सिंधू म्हणून त्या बाईच्या एक दोन कानामागे सुद्धा मारते, पण आता नाही, आता मात्र मी तुला काही मिळून देणार नाही असे ती त्या बाईलाच धमकावते. तेव्हा दुसरी बाई म्हणते की अहो मॅडम, लवकर या, लवकर. तर ती शांतीला चांगली वाजून काढ. ती शांतीलाच म्हणत असते की अगं, मी तुला माझ्या आणि राघवच्या मध्ये नाही येऊन देणार. तर दुसऱ्या बाईचा मॅडमला येण्यासाठी खूप आरडाओरडा सुरू असते. शांतीला म्हणते की अगं थांब, मी तुझा विषय तर कायमचा संपवते. तिला असे वाटते की नक्की ही सिंधूच आहे, म्हणून सर्व राग ती सिंधूचा शांतीवर काढ. मॅडम धावतच येतात आणि काय ग, ए वेडे, काय करतेस? दुसऱ्याचा जीव घेते की काय? म्हणून एक अशी सनकणी मधूच्या कानामागे देते. तेव्हा मधू ठिकाण्यावर येते आणि पाहते तर काय, ती शांतीचा गळा तिने दाबलेला तिला दिसतो आणि त्या शांतीला खरंच खूप त्रास होत असतो. अगदी दम छाटून ती पार तिची मरायची वेळ येते. तेव्हा मधू ही कुठे ठिकाण्यावर येते आणि तू असे ऐकणार नाही, थांब. अशा सुंदर चेहऱ्याच्या दिसणाऱ्या बायका ह्या सर्वात जास्त भयानक असतात. म्हणून ती मॅडम तिला तेथे फेकून देते आणि जोरात तिच्या हाताला ती पुन्हा बेडी ठोकते. तुझे जास्त हात वळवळ करत होते ना, त्यामुळे आता गपगुमान तू येथे बसून राहायचे, म्हणून मधूला खूप धमकावते आणि त्या मधूला बांधून ठेवतात. तर शांती म्हणते की ही पूर्णपणे पागल आहे, तिला इतका त्या गळा दाबल्यामुळे त्रास होत असतो, खोकत सुद्धा असते आणि त्या तिला खूप घाबरत असतात. तेव्हा ती पोलीस इन्स्पेक्टर तिला चांगली सुनावते आणि बाहेर जाते. त्यानंतर इकडे घरी रेश्मा ही सावीला घेऊन सिंधूच्या रूममध्ये येते. तेव्हा तेथे मात्र राघव सिंधूचा हात हातामध्ये ठेवून तेथे झोपी गेलेला असतो. सावी जवळ येते आणि आई असे म्हणते. तेव्हा राग लगेच उठतो आणि सावी तू असे विचार, अगं बेटा, तू इथे काय करतेस असे विचारतो. तेव्हा सावी विचारते की बाबा, अहो आईला काय झाले, ती डोळे का उघडत नाही, ती माझ्याशी का बोलत नाही. म्हणून आईविषयी काळजी तिला वाटते आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊन ती सर्व राघवला विचारत असते. बाबा, अहो आईला उठायला सांगा, तिला माझ्याशी बोलायला सांगा. राघव म्हणतो की अगं बाळा, आईचं जरा डोकं दुखतं म्हणून ती आराम करते, तू सुद्धा जा आणि आराम कर. सावी म्हणते की नाही बाबा, मी आईला सोडून कुठेही जाणार नाही, आईला काय झाले असे परत विचारते. राघव म्हणतो की अगं बाळा, आईला काही झालेले नाही, तू जा आणि आता रेश्मा काकूंबरोबर आपल्या रूममध्ये जाऊन आराम कर. तेव्हा सावी म्हणते की नाही बाबा, मी आईला सोडून कुठेही जाऊ शकत नाही, आई
आई मात्र माझ्या स्वप्नात सुद्धा आली होती। राघव म्हणतो की अगं सावी बाळा, असा हट्ट करायचा नसतो आणि तो परत तिला आराम करायला जायला सांगतो, परंतु सावी कुठे ऐकणारी असते। बाबा अहो मी हट्ट नाही करत, आई माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने स्वप्नात येऊन मला तिची काळजी घेण्यासाठी सांगितली होती। तेव्हा राघव म्हणतो की बाळा अगं तू काळजी करू नकोस, आईची काळजी घ्यायला मी आहे ना तिच्याजवळ, तू जा आणि खोलीमध्ये जाऊन आराम कर। सावी म्हणते की नाही बाबा मी इथेच राहणार, तिला सोडून मी कुठेही रूम मध्ये नाही जाणार। आणि सावी सिंधूला म्हणते की आई डोळे उघड, माझ्याशी तरी थोडंसं तरी बोल। आणि आई तूच तर म्हणाली होती की बाळाची हाक आईला ऐकू येते, मग आता का तुला हाक माझी ऐकू येत नाही, का तू माझ्याशी बोलत नाही, उठत नाही। म्हणून सावीच्या जीवाची खूप सिंधूसाठी तळमळ होते। एका चिमुकल्याचा जीव आपल्या आईत अडकतो हे बघून राघव आणि रेश्माला खूप वाईट वाटतं, परंतु सावी सिंधूला विचारते की आई तुला माझी हाक ऐकू का येत नाही ग? आई अगं बोल ना, येताने मला खूप लागलं सुद्धा होतं, तरी सुद्धा आई मी रडले नाही कारण मला तुला भेटायचं होतं। सावीची ती अवस्था बघून राघव सिंधूला म्हणतो की अगं सिंधू बघ ना, आपली सावी अजून पूर्णपणे बरी सुद्धा झालेली नाही, तिला भेटायला येताने तिला लागलं सुद्धा, परंतु तरी सुद्धा ती आपल्या जीवाची पर्वा करता तुला भेटायला, त्यामुळे सिंधू कुणासाठी नाही पण आपल्या सावीसाठी तुला उठावंच लागेल। तेव्हा सावी सुद्धा म्हणते की अगं आई उठ ना, माझ्याशी बोल ना। आणि राघवला म्हणते की बाबा सांगा ना आईला उठायला, माझ्याशी बोलायला। तेव्हा राघव सावीला मिठीत घेतो आणि प्रेमाने समजावतो, आईला काही होणार नाही, लवकरात लवकर ती बरी होईल म्हणून तिला प्रेमाने समजावतो। त्यानंतर इकडे मधू मात्र त्या दोन बायकांकडे रागाने पाहत असते। शांती आणि ती दुसरी बाई तर मधूला घाबरूनच असतात आणि त्याच वेळेस मधूची आई राणी करत मधूला सोडवायला तिथे येते। वकिलांना घेऊन आलेली असते। अगं राणी तू काळजी करू नकोस, वकिलांना मी घेऊन आले बघ असे म्हणते। अगं राणी तुला लवकरच घरी घेऊन जाईल। मधूचं मात्र आपल्या आईकडे सुद्धा लक्ष नसतं, तिच्या मनामध्ये फक्त क्रूराची भावना सिंधूशी भरलेली असते। तर तिची आई म्हणते की अगं राणी लक्ष कुठे तुझं? त्या बायकांकडे तिचं लक्ष जातं, वकील सुद्धा बघत असतात। तेव्हा राणीची आई डायरेक्ट इन्स्पेक्टरांकडे जाते आणि काय अवस्था केली तुम्ही माझ्या लेकीची, तिला साध्या बेड्या ठोकल्या तुम्ही। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काय करायचं आम्ही हे तुम्ही आम्हाला शिकू नका। तेव्हा राणीची आई म्हणते की ती क्रिमिनल नाही, तेथे दुसऱ्या क्रिमिनल बसल्यात, त्यांना तर तुम्ही बेड्या नाही घातलेल्या आणि माझ्या मुलीने काय असं केलं म्हणून तुम्ही तिला डायरेक्ट बेड्या ठोकल्या, मला याचं उत्तर हवंय। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सुद्धा रागाने उठतात आणि राणीच्या आईला म्हणतात तुम्ही एका पोलीस ऑफिसरशी बोलतात आणि अशा भाषेत त्याच्याशीच बोलणं हा खूप मोठा गुन्हा आहे, हे तुम्हाला माहिती तर असेलच। आणि तुमच्या त्या मुलीने कायद्यावरती हात उचललाय, त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा गेलंय, प्रचंड अशा त्या हैवान झाल्यात, म्हणून नाईलाजाने आम्हाला त्यांना बेड्या घालाव्या लागल्यात, हे तुमच्या लक्षात आले का? तेव्हा लगेच राणीची आई म्हणते की पण तुम्ही तिच्याशी असे नाही करू शकत। तेव्हा वकील हे राणीच्या आईला शांत राहायला सांगतात। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आपल्या लेडी कॉन्स्टेबलला म्हणतो की तुम्ही त्यांच्या बेड्या काढा। तर लगेच मधूच्या हातातल्या बेड्या ती मॅडम काढून घेते। राणीच्या आईला तिची ती अवस्था बघून खूप वाईट वाटतं, पण तरी सुद्धा राणीचं लक्ष काही तिच्याकडे जात नाही। राणीची आई आत येते, तिला मिठी मारते, परंतु राणी तिला सुद्धा धुडकारते आणि बाजूला लोटते। राणीची आई म्हणते की माझ्या लेकीची काय त्यांनी अवस्था करून ठेवली, त्या सिंधूला मी नाही सोडणार आणि त्या रत्न पारख्यांना सुद्धा। मधू तुझ्या अपमानाचा बदला मी घेईल, आज तिने तुला लॉकअप मध्ये टाकले तर उद्या याच लॉकअप मध्ये ती असेल, आणि चल राणी तू घरी जा, मी तुला घरी घेऊन जायला आलेत। म्हणून ती राणीचा हात धरून तिला घरी घेऊन जाणार, तोच लगेच राणी तिच्या हातातील हात हिसकावते आणि आईला उत्तर देते तू यात इंटरफेअर करू नको, जे काही करायचे ना ते आता मी स्वतः करेन, तू फक्त माझं एक काम करशील का? तेव्हा आई म्हणते की अगं तू प्रश्न काय विचारते, सांग की नक्की काय करायचे ते। तेव्हा मधू म्हणते की मी लॉकअप मध्ये आहे हे फक्त त्याला कळायलाच हवं। तर राणीची आई विचारते की त्याने काय होणार? तेव्हा राणी जोरात ओरडते की तुला जे सांगितलं ते फक्त तू कर, प्रश्न मात्र जास्त विचारू नको। राणीची आई म्हणते की अगं ओके तू शांत हो, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल। सिंधूने मला लॉकअप मध्ये केलेलं आहे बंद, परंतु पुढच्या 48 तासामध्ये तू बघतच राहा, ती स्वतः मला येथे सोडवायला येईल। त्यानंतर इकडे देवाची जी प्रार्थना त्या करत असतात काकू, ऋतुजा आणि राजश्री, तर काकू म्हणते की आपण सिंधूजवळ बसूयात, म्हणजे नक्की तिला या संकटाशी लढायला देवाची मदत होईल आणि या संकटातून तिची सुटका होईल। राजश्रीला सुद्धा काकूंचे हे म्हणणं पडतं आणि वहिनी तुम्ही अगदी माझ्या मनातील बोललात असे राजश्री काकूला म्हणते। तेव्हा त्या तिथून निघणार, सिंधूच्या रूम मध्ये जायला निघणार, तोच ते सावी आपलं जे काही टेडी वगैरे खेळणं आहे तर ते देवासमोर घेऊन येते। सर्वजणी तिच्याकडे एकटक पाहत असतात। सावी देवाजवळ ते सर्व काही खेळणं ठेवते आणि देवाला हात जोडून प्रार्थना करते, अरे बाप्पा हे सर्व माझे फेवरेट टॉयज आहे, ते सर्व
तुला घे, मला ते काही नको ते तुला घे, परंतु मला फक्त माझी आई हवी आहे, माझ्यापासून तू तिला घेऊन जाऊ नको, तिच्याशिवाय मी नाही राहू शकत, जोपर्यंत तू आईला माझ्याजवळ हाक म्हणून नाही पाठवत तोपर्यंत मी तशीच अशी तुझ्यासमोर बसूनच राहणार. तर सावीचे ते बोलणं ऐकून राजश्री, काकू, ऋतुजा यांच्या जीवाला आणखीन घोर लागतो. तर सावीची ती अवस्था बघून त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं आणि सिंधूची काळजी लागते. सावी रडत बाप्पाला म्हणते की बाप्पा प्लीज, मला माझी आई हवी आहे, तू तिला माझ्यापासून घेऊन जाऊ नकोस. तसतसे सर्वांच्या डोळ्यात खूप पाणी येतं. तेव्हा समोर जे आरतीचं ताट असतं तर सावी ते उचलतं आणि देवबाप्पा, जोपर्यंत आई पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मी आरती तुझी अशीच करत राहणार, म्हणून ती आरतीचं ताट घेतं आणि ती घंटा वाजवत आरतीचं ताट ओवाळू लागते. तेव्हा सर्वजणींना आणखीन वाईट वाटतं आणि सावीकडे सर्वजण एकटक पाहत असतात. राजश्रीच्या डोळ्यात पाणी येते. ती काकूंना म्हणते की वहिनी आहो थांबवा ना तिला. काकू म्हणते की नाही राजश्री, ती आपलं नाही ऐकणार. राजश्री म्हणते की नाही, मला तिचा त्रास नाही पाहता येणार. राजश्री तू काळजी करू नको, सावीला काही होणार नाही, आपण आहोत ना तिच्यासोबत, म्हणून काकू ही राजश्रीला आधार देते. सर्वजणी देवाला पुन्हा हात जोडतात. तर सावी म्हणते की बाप्पा तू माझ्या आईला लवकर बरं कर, नाहीतर मी अशी तुझ्यासमोर उभी राहील. आरती ओवळत असताना सावीला खूप चक्कर येते. सर्वजणी सावीच्याकडे धावतात. सावीला म्हणतात की बाळा, अगं देवाची अशी आरती करत असताना तुला चक्कर येईल, तू शांत हो, शांत राहा. परंतु सावी म्हणते की नाही आजी, जोपर्यंत आई पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मी अशीच देवाची आरती करत राहणार. सावीने तर एक निश्चय देवासाठी केलेलाच असतो. राजश्री म्हणते की सावी देते तबक इकडे दे माझ्याकडे. सावी ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. काकू म्हणते की बाळा, अगं तू अजून पूर्णपणे बरी नाही झालेली, तू जर बरी नाही झाली तर तुझ्या आईला आम्ही काय उत्तर देणार आहोत. सावी म्हणते की मोठी आजी, मला काही होणार नाही आणि सावी पुन्हा देवाची आरतीचं ताट ओवाळायला सुरुवात करते. तर इकडे राघव एकटक सिंधूचा हात हातामध्ये घेऊन तिच्याकडे पाहत असते. ऋतुजा सुद्धा सावीला समजावते की अगं बाळा, असा हट्ट नाही करायचा, तू शहाणी बाळ आहेस ना. सावी कुठं कुणाचं ऐकायला तयार नसते. म्हणते माझी आई बरी झाली तर मी हट्ट नाही करणार, त्यामुळे तोपर्यंत मला कोणीही थांबू नका असे म्हणते. असे करता करता सावी पूर्ण बेशुद्ध पडते. सर्वजणी सावीला सावी सावी करत उठवण्याचा प्रयत्न करतात. अगं सावी बाळा, डोळे उघड, म्हणून सर्वांचे डोळे भरून येतात. त्यानंतर इकडे राघव सिंधूच्या डोक्यावर हात ठेवतो आणि केव्हा ती शुद्धीवर येतो याची तो वाट पाहत असतो. त्यानंतर इकडे जेलमध्ये मधूही आपल्या आईला सांगत असते की मम्मा, सिंधू माझ्याशी जे काही वागली ना तेव्हा तिला मी नाही सोडणार आणि राघवकडून सुद्धा अशा वागण्याची अपेक्षा मला नव्हती. त्याने पुन्हा एकदा त्या सिंधूसाठी मला डीच केलं. अगं मी तर त्याच्यावर जीव तोडून प्रेम केलं, परंतु त्याने काय केलं. तर राणीची आई म्हणते की राणी, अगं मी तुला आधी समजावलं होतं. तेव्हा मधू म्हणते की हो मला माहिती आहे की आई तुम्हाला अगोदर सावध केलं होतं. अगं पण आई, माझं प्रेम तर खरं होतं आणि मला एक ना एक दिवस राघवला माझं त्याच्यावर खरंच किती प्रेम आहे ही समजेल, पण नाही, तसं मात्र झालेलं नाही. त्यामुळे आता मी राघवला तर माफ करणार नाही, परंतु राघव आणि सिंधू या दोघांना मी शिक्षा देणार म्हणजे देणार. त्या दोघांना मात्र मी सुखाने कधीही संसार नाही करून देणार. त्यानंतर इकडे सावी शुद्धीवर येते आणि आई आई असं करत असते. तेव्हा मात्र इकडे सिंधूला सुद्धा चमत्कार होऊन शुद्ध येते. सिंधू लगेच सावी सावी असे करते तर राघवचे तिच्याकडे लक्ष जाते. ती सिंधू विचारते की राघव, सावी कुठे. तेव्हा राघव तिचा हात हातात धरतो. तेव्हा सिंधूला शुद्ध आली म्हणून सावीला सुद्धा राजश्रीन त्या आत घेऊन येतात. ते सर्वांना खूप आनंद होतो. सिंधू आणि सावी एकमेकींकडे पाहतात आणि त्या दोघी ह्या एकमेकींकडे बघून खूप खुश होतात. तर हा भाग येथे संपतो. त्या पुढच्या भागामध्ये राजश्री म्हणत असते की मधू असे वागेल कधीही मला अपेक्षा नव्हती. तेव्हा राघव म्हणतो की मी मधूला नाही सोडणार. सिंधूची आणि सावीची तिने जी काही अवस्था केलेली आहे त्याची शिक्षा तर तिला मिळणारच, परंतु जेलमध्ये मात्र मधू ही खूप खुश असते, कारण सिंधू आणि राघव या दोघांना तिला काही खुश राहून द्यायचे नसतं, कारण तिच्याकडे आणखीन एक हुकमा इतका असतो, तो म्हणजे विनो. आणि विनायकचा वापर करून ती आता पुन्हा रत्नबारकी घरामध्ये प्रवेश करणार का, आणि राघव हे सर्व काही तिला कसे घराच्या बाहेर पुन्हा लातडतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.